हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो, याची आतुरता, उत्सुकता तुम्हा सर्वांनाच लागलेली होती. पण लाडक्या बहिणींनो, आता तुमच्यासाठी एक खुशखबर, खुशखबर, खुशखबर आलेली आहे. स्वतः आदितीताई तटकरे यांनी पंढरपूरला गेल्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे, की ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नव्हती, त्या वहिनींची ई-के-वाय-सी सुरू करणार आहेत. त्यांची अजून फेर तपासणी सुद्धा सुरू होणार आहे आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, जी-आर कधी येणार आहे, म्हणजे हा जुलैचा हप्ता आहे, तुमच्या अकाउंटला कधी क्रेडिट होणार आहे, सोबतच त्याचा जी-आर सुद्धा कधी प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्या माध्यमातूनच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी लॉटरी लागलेली आहे आणि हे जे मानधन आहे खरंच वाढणार आहे का? म्हणजे आपण बोललो होतो ना, 1500 वरून जे मानधन आहे किती करा, 2100 करा किंवा 1750 करा किंवा 2000 करा, फक्त मानधन वाढवून द्या. जे केंद्र सरकारने समिती बसवली होती, त्या समितीने सुद्धा सांगितलं होतं, की वाढत्या महागाईनुसार लाडक्या बहिणींचा हप्ता वाढून द्यावा. याबद्दल सुद्धा मोठा निर्णय होणार आहे आणि लाडक्या बहिणींनो, ही लॉटरी असणार आहे आपल्यासाठी. तर लाडक्या बहिणींनो, मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्हा सर्वांना जो 25वा हप्ता आहे, तो पाहिजे असेल तर तुम्हाला 24वा हप्ता भेटला का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि सोबतच येणाऱ्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये लाडक्या बहिणींनो, माहितीये का तुम्हाला काय, या महिन्यामध्ये तुमचं रक्षाबंधन सुद्धा आहे. 29 तारखेला काय रक्षाबंधन आहे. मग या रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र भेटावे का 3000 रुपये, तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्ही जितकी जास्त मागणी कराल तितकं सरकार ऐकेल. कारण तुम्ही बघितलं असेल सीजीपी मुवमेंट मध्ये काँग्रेस जनता पार्टी जे विद्यार्थ्यांची चळवळ होती आणि त्याच्यामध्ये सरकारला सुद्धा झुकायला पडलं. जग झुकता है, झुकाने वाला चाहिए. है की नाही? म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही सुद्धा स्वतः दुर्गा आहात आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या सरकारला झुकवू शकतात. कारण तुमच्यामुळे सरकार सत्तेमध्ये बसलेलं आहे. तर येणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला 3000 रुपये पाहिजे का? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र भेटेल. ठीक आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, मला एवढंच म्हणायचं आहे, जर तुम्हाला 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत जर पैसे वितरित झाले, तर तुम्हाला फक्त आणि फक्त किती मिळणार? 1500च रुपये मिळणार. जी-आर कधी येऊ शकतो? 9, 10, 11 म्हणजे 9चा तर संडे आहे. तर 10, 11, 12 या तारखांमध्ये आपल्याला जी-आर प्रसिद्ध होऊ शकतो आणि त्याच्या पुढे 13, 14 किंवा 15 या दिवसांमध्ये म्हणजे जो आपला थर्ड वीक आहे, प्रॉपरली आपण सेकंड वीक म्हणू कारण की हे संपणारच आहे ना. 1 तारखेला सॅटर्डे आहे. म्हणजे सेकंड वीक ऑफ ऑगस्ट मध्ये तुम्हाला जो तुमचा जुलैचा हप्ता आहे तो भेटू शकतो. पण 29 तारखेला रक्षाबंधन आल्यामुळे आपण सरकारकडे मागणी करू, की लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 3000 रुपये देऊ, अशी किंवा आपण मागणी करू. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सरकारने 3000 रुपये द्यायला पाहिजे, की सरकारने 1500 द्यायला पाहिजे? तुमचं मत काय नक्की सांगा. चला लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची अपडेट देतोय तुम्हाला. अखेर सरकारचा तडकाफडकी निर्णय, लाडक्या बहिणींना लॉटरी, ती मागणी मान्य. लाखो महिलांचं टेन्शन मिटलं. जी ई-के-वाय-सी आहे, ई-के-वाय-सी आहे आणि सोबतच जे मानधन वाढ आहे, याबद्दल मोठे वक्तव्य करण्यात आलेले आहे. तर ते बघूयात कोणतं वक्तव्य आहे. आणि हे स्वतः लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्राच्या मंत्री जे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पंढरपूरला गेल्यानंतर ही बातमी दिलेली आहे. बघा, राज्याच्या राजकारणातील गेम चेंजिंग ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. गेल्या काही दिवसांपासून या योजनेबाबत संभ्रम निर्माण केला होता. तसेच ही के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण न झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. आता आदिती तटकरे यांनी याबाबत आनंदाची बातमी दिलेली आहे. बघा, ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नव्हती लाडक्या बहिणींनो, त्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्यामध्ये काय होणार आहे? ई-के-वाय-सी करण्याची डबल संधी भेटणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी एकल होत्या, त्यांच्याकडे डॉक्युमेंट नव्हते, त्या बहिणींना आता ई-के-वाय-सी करण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे. आणि ज्या आता अपात्र ठरल्या होत्या ना तुम्ही, पात्र असून सुद्धा तुम्ही अपात्र ठरल्या होत्या, तर तुम्हाला आता पात्र तुम्हाला ठरवण्याची सरकारची दिशा आहे. कारण त्यांना भयंकर जो येणारा निवडणूक आहे, याच्यामध्ये पराभवाला सामना करावा लागू शकतो. पण म्हणून सरकार हे करणार आहे.
आदिती तटकरे यांनी माध्यमांना सांगितले, की लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी करण्यासाठी सरकारने 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. ही सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. म्हणजे तुम्ही बघा 6 महिने आपल्याला कालच दिले होते. लास्ट इयरला ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर जास्तही दिले होते. पण यावर्षी सुद्धा सरकार हे आज एवढं देणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे यावर्षी समजा ऑगस्ट महिन्यामध्ये झालं, तर तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये करावं लागेल. पुढे त्या म्हणाल्या, ज्या महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली मात्र त्यांनी काही उणिवा राहून गेल्या, त्यांना दुरुस्त करण्याची संधी सुद्धा देण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेकरता यशस्वी राबवण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवण्याची मागणी काही महिलांनी केली होती. त्यावर बोलताना आदित्य तटकरे मॅम म्हणाल्या, की योजनेचा जास्त हप्ता वाढवायच्या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता हप्ता वाढ सुद्धा होणार आहे. हप्ता वाढ सुद्धा होणार आहे. सोबतच दिल्ली आंदोलनाबाबत बोलताना आदित्य तटकरे म्हणाला, की देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकत असेल तर ती लक्षात आणून देणे हे लोकशाहीमध्ये अधिकार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारणा बिल आणण्याची पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या हे सरकार सकारात्मक पद्धतीने सोडवेल. आपली शिक्षण व्यवस्था अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलतील. येस, म्हणजे बघा लाडक्या बहिणींनो, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जर दिल्लीमध्ये आंदोलन झालं, तर तुमचंही भविष्य आहे. म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे, लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा जर आवाज उठवला या योजनेबद्दल, तुम्ही या ई-के-वाय-सी मध्ये अपात्र ठरलेले आहात. तुम्ही या ई-के-वाय-सी मध्ये सरकारच्या चुकीमुळे अपात्र ठरलेले आहेत. म्हणून तुम्ही जर आवाज उठवला, 1 कोटी बहिणी आहे. 1 कोटी बहिणी एकत्र आल्या महाराष्ट्रामध्ये, हे सरकार का देशाचं सरकार दांदरून जाईल. म्हणून तुम्हाला म्हणतोय, जर सरकारने आपल्याला ऑगस्टमध्ये जर हा चान्स उपलब्ध करून दिला नाही, तर सरकार विरोधात आपण असं करूयात आणि त्याच्या माध्यमातून ज्या आपल्या मागण्या आहेत त्या परिपूर्ण करूयात लाडक्या बहिणींनो. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी-आर कधी येणार तुम्हाला सांगितलं 15 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येतील. ते 10-11 मध्ये जी-आर येईल आणि त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे पाठवायला सुरुवात होतील. फेर तपासणी सुद्धा ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. स्वतः आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आणि हीच लाडक्या बहिणींनो मानधन आणि फेर तपासणी आपल्यासाठी होणार आहे. चला ही आनंदाची बातमी आहे. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.